नमस्कार मित्रांनो, मी विशाल आपलं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आणि मला खूप आनंद होतो आहे सांगण्यासाठी, त्यासाठीच मी व्हिडिओ बनवत आहे. आणि तर विषय असा आहे की दशावतार मूवी आपल्याला माहीतच असेल, जो की रिलीज झाला होता गेल्या काही दिवसापूर्वी. आणि ती फिल्म येण्याच्या अगोदरच फुल चर्चा मी रिव्ह्यू पण टाकला होता, त्याचा ट्रेलरचा रिव्ह्यू मला खूप आवडला होता. आणि मला अपेक्षा होती या फिल्मकडनं की फिल्म चांगली चालेल, आणि तेच झालं, फिल्म चांगली चालली. या फिल्मचं कलेक्शन आत्ता या घडीला जर बघायला गेलं, ग्रॉस कलेक्शन भारतामध्ये, कारण भारतामध्ये तरी काही हिंदीमध्ये रिलीज झालेली नाही फिल्म, आता सबटायटल्सवर रिलीज होती. त्यामुळे महाराष्ट्राच्या बाहेर असे बॉटर मोजणी इतके शो कधी कधी भेटतात, म्हणजे कोणी डिस्ट्रीब्युटर असतं ते प्रेझेंट करतं फिल्म, कुठे लागती फिल्म. तर त्याचप्रमाणे पूर्ण भारतामध्ये जे ग्रॉस कलेक्शन म्हणजे टॅक्स वगैरे धरतात ते झाले 28 करोड प्लस. एक्झॅक्ट आकडा लक्षात नाही माझ्या, पण 28 करोड हे लक्षात आहे. 28 करोड प्लस कलेक्शन झालं आहे संपूर्ण भारतामध्ये ग्रॉस कलेक्शन. आणि याचं जर आपण नेट कलेक्शन बघितलं, टॅक्स जे काय काढून सगळं, तर ते 23 करोड प्लस. तुम्हाला बरं वाटलं असेल ना? मला पण खूप बरं वाटलं, कारण काही आपल्या बऱ्याच फिल्म अशा काही 1-2 करोड लाख याच्या पुढं जातच नाही. या फिल्ममध्ये पोटेन्शियल होतं. कोकणात छानपैकी फिल्म शूट केलेली आहे, एवढे स्टार कास्ट घेऊन. आणि खूप छान फिल्म ही झालेली आहे, सक्सेसफुल. जेव्हा असं वाटतं ना, जेव्हा आपली फिल्म, तेव्हा खूप म्हणजे मनाला पण छान वाटतं, तुम्हालाही छान वाटलं असेल. आणि सगळ्यांनाच वाटतं की आपल्या फिल्म अशा कराव्या. तर दशावतार ती पैकी फिल्म होती, म्हणजे जसं कंटारा टाईप आपण म्हणतो एक फुल कंटारा आहे, पण ह्या फिल्मचं जे काही जॉनर आहे त्या टाईपचं होतं. पण आपली संस्कृती, ज्या गोष्टी प्रेझेंट केलेल्या या फिल्ममध्ये, स्क्रीन प्ले असेल, जसं कॅमेरा वर्क असेल, डायरेक्शन असेल, म्हणजे बघा त्यात टेक्निकल बाजून खूप काही गोष्टी जेव्हा ट्रेलर बघता ना तुम्ही, तेव्हासुद्धा बाप वाटतात. म्हणजे कलर टोन्स वगैरे असतील, एडिटिंग असेल, म्हणजे या कहाणीसाठी कसं कॅमेरा वर्क पाहिजे ते याच्यामध्ये पण आहे. तुम्ही अजून स्टोरी लाईन जी आहे ती एकदम टाईट आहे. लोकेशन्स म्हणा, आता ही जी कहाणी मूळ स्थितली त्यांनी त्या बेसवरती लोकेशन त्यांनी घेतलेलं आहे, प्रेझेंट केलेलं आहे, आणि ते छान वाटतं, म्हणजे असं नाही का. त्यामुळे या फिल्मला सक्सेसफुल, म्हणजे याला प्लस पॉईंट स्टारकास्ट पण आहे बरं का. त्याची यूज कसा करायचा ना, ते डायरेक्टरने चांगलं केलेलं आहे, आणि याचा सक्सेस यांना भेटला, आणि त्याचा आनंद नक्कीच ह्या टीमला तर आहेच, आणि आम्हालाही आहे. महाराष्ट्रात जे काही ऑडियन्स आहे त्यांनाही खूप आनंद आहे, आणि मला तर खूप आनंद झालेला आहे. जी गोष्ट मला तुम्हाला सांगायची ती साईटलाच राहिली, पण सक्सेस जो आहे 23 करोड झालेला आहे. आणि आत्ता एक असं जे पाऊल टाकत आहेत त्यासाठी सगळ्या टीमला शुभेच्छा. सक्सेस भेटल्यामुळे, पण जे पुढचं पाऊल आहे त्यासाठी शुभेच्छा देतो मी आपल्या ऑडियन्सनी. त्यांना सगळ्यांनी शुभेच्छा द्यावं मी म्हणतो. आत्ताच दुपारी ट्विट केलं होतं नादर्शनी. आणि ही फिल्म मल्याळममध्ये 21 नोव्हेंबरपासून रिलीज होते, आणि प्रेझेंट करतायत, काय त्यांचं नाव एक्झॅक्ट मला लक्षात नाही आहे, पण ते प्रेझेंट करतायत झी स्टुडिओसोबत. त्यामुळे या फिल्मला अजून जे ऑडियन्स आहे ते भेटतील, आणि ओळख ही जास्त भेटेल महाराष्ट्राच्या बाहेर. जसे की त्यांची फिल्मला आपण प्रेम देतो, आपल्या फिल्मला त्यांनी प्रेम द्यावं. मी मल्याळम ऑडियन्सला रिक्वेस्ट करतो की कृपया ही फिल्म बघा, आनंद घ्या त्या गोष्टीचा, आणि प्रेम द्या आपलं. म्हणजे आम्ही जसं तुमच्या फिल्मला प्रेम देतो, तसं आमची जी कहाणी आहे तुम्ही ऐका, त्या गोष्टीला प्रेम द्या. प्लीज प्लीज सपोर्ट दिस फिल्म, बिकॉज ऑफ आय लव युअर फिल्म्स, सो आय expect from you. Please support this Dashavatar in your state. So I'm very happy for that. आणि आपल्या महाराष्ट्रीयन ऑडियन्सनी जी काही डॉक्युअर घेतली, अशाच डॉक्युअर घ्या फिल्म, आणि चांगल्या फिल्मला सपोर्ट नक्कीच करा. याच व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं होतं की फिल्म मल्याळममध्ये जाते. तर नादेशकडून ट्विट आल्यानंतर मला राहवलं नाही की कधी मी व्हिडिओ बनवू, पण मला वेळ भेटानाच. त्यामुळे मी आत्ता आणि तुमच्या समोर मांडतो आहे. आणि आपली जी ऑडियन्स आहे त्यांनी अजून तुम्हाला वाटलं त्याच्या पद्धतीने आपली फिल्मला सपोर्ट करा. जे कोण दुसऱ्या चॅनलवर असतील, हा व्हिडिओ ज्या मोठे मोठे चॅनल माझ्यापेक्षा, त्यांनी सपोर्ट करावा, आणि त्यांनी पण या बाबतीत बोलावं असं मला वाटतं. तर या व्हिडिओमध्ये एवढंच. अजून काय माहिती आली, असं काही नवीन येईल तर मी नक्कीच शेअर करेल आपल्यासोबत. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा. जे आपल्या चॅनलचे ऑडियन्स आहे त्यांनी लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल कोणी तर सबस्क्राईब करा, आणि असंच प्रेम राहू द्या. या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटून पुढच्या व्हिडिओमध्ये काहीतरी नवीन घेऊन. मी बाकीचं बॉक्स ऑफिस कलेक्शनबद्दल तर अजून टाकणारच आहे. तोपर्यंत टेक केअर.